हा द्या ना, आवाज द्या ना. भाऊ भाऊ अरे आवाज द्या ना, आवाज द्या ना, आवाज द्या ना, आवाज द्या ना, आवाज द्या ना. fundamental rights and the rights. Therefore, you are so many MPs has 16 जानेवारी before the parliament. स्वर्गीय खासदार You are जयरामजी बर्वे साहेबांचा not hearing to. हा स्मृतिदिन What is this nonsense? कुठं माती मोडते आहे, त्यांच्या कुठं माती मोडते आहे. कार्याला आता काँग्रेस बद्दल मला म्हणायचं जिवंत ठेवण्याकरिता कारण आपण की विरोधी आणि सत्ता पक्ष एकत्र आल्यावर अलाउन्सेस पेन्शन एका मिनिटात 10 मिनिटांमध्ये पास होतात. व्हॉट अबाउट 4 people those who are facing last कार्यक्रम शासनाच्या निधीतून आपण आता जे परिस्थिती आहे, आणि या आता जे शासन आहे, हा शासन व्यापाऱ्यांचे आहे. त्यांच्याकडून खूप जास्त अपेक्षा आपल्याला ठेवता येत नाही, तरी मी हा विषय घेईन आणि माझ्या मत मांडेल. आजच्या या कार्यक्रमाचे ची जी जुनी पेन्शन आहे यामध्ये वाढ करण्याकरिता आपण मागणी करत आहात. संविधान चौकात आपण बसलेले आहात. काय सांगणार आहात, म्हणजे नेमका तुमचा मुद्दा काय आहे सविस्तर? हे बघा, आम्ही हे आंदोलनात मध्ये बसलेलो आहोत. हे सर्व मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन सेमिनरी नागपूर 6 मधून आम्ही रिटायर्ड झालेले कर्मचारी आहोत. आमचे पेन्शनचा हाच आहे की 10-15 वर्षापासून हे सारखं चाललं आहे. आणि हा जो पेन्शन आमचे जे बेसिक पे 7,500 प्लस DA आणि मेडिकल फॅसिलिटीज मिळाला पाहिजे. आणि ह्या निमित्तानं आम्ही सर्व कर्मचारी, ह्या भारतामध्ये 78 लाख कर्मचारी आहेत ज्यांना पेन्शन मिळत नाही. ह्या पेन्शन निमित्ताने आम्ही वारंवार PM FM यांना सुद्धा भेटलेले आहेत. आम्ही याच्या व्यतिरिक्त त्यांचे जे MPs आहेत की ऑनरेबल हेमा मालिनी, जया बच्चन, सुप्रिया सुळे यांनी सुद्धा पार्लमेंटमध्ये आवाज उठवलेला आहे. आणि जेव्हा यांचेच MP दोनदा PM ला भेटलेले आहेत की यांची व्यथा जे आहेत की 1000 रुपये मिळत आहेत, कुणाला 875 मिळत आहे. इतक्या वर्षाची सर्व 1000 रुपयामध्ये काय मिळतं हो? आता जर आमच्या एखाद्या दवाखान्यात गेलो तर तो डॉक्टर 500 रुपये कन्सल्टेशन फी घेतो आणि औषधी करून. आजच्या जमान्यामध्ये 1000 रुपयामध्ये आपला सिलेंडरही नाही मिळत. अशा व्यथा आहेत. त्या काळात जेव्हा पेन्शन तुम्हाला लागू घोषणा केलेली होती, त्या संदर्भात काय माहिती देणार? त्यांचे असं आहे की जे होशियारी कमिटी बनलेली होती त्यावेळेस फक्त 3000 रुपये तय झालेलं. आणि यांचेच मंत्री जावडेकर हे म्हणायचे की आमची जर सत्तेवर आलो आम्ही तर तुम्हाला 90 दिवसामध्ये तुम्हाला सर्व तुमचे पेन्शन आम्ही लागू करू. आज 12-13 वर्ष झालेले आहेत, अजूनपर्यंत लागू झालेलं नाही. आणि आम्हाला हे प्रामुख्याने सांगावं लागते की सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष हे यांचे जे अलाउन्सेस असतात, पेन्शन असतात, हे एकत्र एकाच वेळेस एका तासामध्ये पूर्ण सँक्शन होऊन जातात आणि त्यांना मिळाल. आणि हे इतके लोक जे 33 वर्ष आणि ते तर 33 वर्ष सर्व्हिस नाही करत MP आमदार आमच्यासारखे, पण त्यांचा पैसाही जमा राहतो. मग अशा व्यक्तींना तुम्ही लवकरात लवकर काही न करता लवकर हे करता सँक्शन करताना यांचं काय अशा पद्धतीचे. आणि वारंवार तुम्हाला आज करू उद्या करू काय चाललेलं आहे भारतामध्ये. आणि जोपर्यंत आमच्या अकाउंटमध्ये हा पैसा जमा होणार आहे बँकेच्या, तोपर्यंत यांच्यावर विश्वासच करायचा नाही. आम्ही कितीदाही ओरडलं की यांच्या कानावरची जे जू आहे ना ते सुद्धा रंगत नाही. आणि हा मोठ्या गोष्टी सरकारने सुद्धा म्हणजे तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे, परंतु इम्प्लिमेंट आहे. आता भारताच्या सर्वात मोठी अथॉरिटी म्हणजे सुप्रीम कोर्ट. प्रमुख मागणी काय नेमकी आता तुमची? आता सध्या आमची मागणी आहे की आमच्या बेसिक पे 7,500 आणि DA आणि मेडिकल फॅसिलिटीज मिळायला पाहिजे. ही प्रमुख मागणी आहे.